अतिशय आनंद झाला. कधी ती महात्मा येतील आणि या दोन संतांच्या भेटीमध्ये आम्हाला रेलचल काहीतरी आनंद मिळेल. त्यांच्या भेटीतला आनंद आम्हाला, त्यांच्या संवादातला आनंद, त्यांच्या तत्वविवेचनातला आनंद, तत्वचिंतनातला आनंद आम्हाला मिळेल. आतुरतेने वाट पाहत राहिली. ते महात्मा आले. कबीर महाराजांनी धावत जाऊन त्यांना आलिंगन दिलं. दोन्ही एका मिठीमध्ये प्रतिबद्ध झाले. आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आणि त्यांची अशी स्थिती निर्माण झाली. एक रूप झाले, स्वरूपाकार झाली वृत्ती, देहभाव हरपला. धन्यवाद दीन संत दर्शनाचा, धन्यवाद दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. धन्यवाद दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, कदन सुरावे चरण त्याचे, कदन सुरावे चरण त्याचे, चरण त्याचे. धन्यवाद दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. धन्यवाद दीन, धन्यवाद दीन. धन्यादी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्ष ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. संतांच्या आलिंगनाने आलिंगन जोडे मोक्ष सायुज, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ही जी आनंदमय स्थिती होते हिला सायुज्य अवस्था असं म्हणतात. सलोकता समीपता येत म्हणून तो भगवंतो. ही माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा साष्टी मुक्ती मानली, पण तिने मुक्तीचारी साधीला याच्यामध्ये याचं वर्णन न करता ती साष्टी मुक्ती या 4 मध्ये येते म्हणून 4च मुक्ती मानल्या. त्यांचं आलिंगनबद्धतेमध्ये 2 दिवस 2 रात्र निघून गेल्या. महात्मे त्याच ठिकाणी पुतळ झाल्यासारखे, स्टॅच्यू पुतळ्या झाल्यासारखे. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातला ज्यांनी पाहिला असन, वल्लभभाई पुतळे, वल्लभभाईंचा पुतळा डोंगरापेक्षाही उंच, जागतिक दर्जाची उंची आहे ती. त्या पद्धतीने हे दोन्ही पुतळे झाले एकदम. नेत्रातून फक्त अश्रुधारा चालल्यात. अंगावरचे दोघांचे रोम उभे राहिले. 2 दिवसानंतर वृत्तीवर आले आणि त्यांचे शिष्य कबीर महाराजांना म्हणायला लागले, आम्हाला वाटलं काही तत्वचिंतन होईल, तुमचं तत्व चर्चा होईल आणि आम्हाला आनंद मिळेल. तुम्ही तर काही बोललेच नाही. कबीर महाराज म्हणले, मूर्खांनो, 2 दिवस आमचा संवाद चाललाय, तुम्हाला कळला कसा नाही? हा तर खरा संवाद आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा. स्वरूपाकार वृत्ती झाल्यानंतर काय होतं त्याच्यात माऊली ज्ञानोबा सांगतात. पाया पडू गेले तव पाऊल चिन दिसे, उभाची स्वयंभू आसे, समोर की पाठी मोरा न कळे, टकाची पडिले कैसे. अशी तटस्थ स्थिती त्या ठिकाणी होते
आणि खरा संवाद त्यावेळेला होत असतो. भगवान शंकरांनी सांगितलं, लवकरात लवकर तुमच्या लालाला घेऊन या. यशोदेनं खिडकीमधून महाराजांना पाहिलं आणि ती साधूला म्हणाली, महाराज, ही दासीनं दिलेली भिक्षा जर कमी वाटत असेल, मी अधिक भिक्षा द्यायला तयार आहे, पण माझ्या कृष्णाला मी बाहेर आणणार नाही. तुमच्या गळ्यातले ते सर्प, त्याला पाहून माझ्या बाळाला जर भीती वाटली, शंकर भगवान म्हणतात, माते तुझा कन्हैया काळाचाही काळ आहे, त्याला हे साप पाहून भीती वाटणार नाही. तो कुणाला भिवू शकत नाही, त्याला कुणाची नजर लागणार नाही. तो तर मला चांगला ओळखतो, आमची जुनी ओळख आहे म्हणे. जे मार्गीचा कापडी महेश वाजुनी, करिता तापसांची कडसणी, कवनाच वेळी ठेवी जे शुळपाणी. पंढरीचा पहिला वारकरी हैबत बाबा नाही, भगवान शंकर आहे. यशोदा म्हणाली, आपण कसे बोलतात, माझा हा काना तर एक चिमुकलं बाळ आहे, आपण हट्ट करू नका. शिवजी म्हणतात, मी तुझ्या लालाचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊच शकत नाही. नंदाच्या गावाजवळ आज सुद्धा आशेश्वर महादेवाचं मंदिर आहे. व्रज 84 प्रदक्षिणा करताना कमीत कमी 1 महिना लागतो. काही काही दंडवत प्रदक्षिणा करणारे महाराज मंडळी आहेत, सेवा करणारे, दंडवत लोटांगण घालत 84 कोस अशी ही प्रदक्षिणा आहे. कमीत कमी 1 वेळ तरी आपल्या जीवनामध्ये ही महापुण्यदायी अशा प्रकारची प्रदक्षिणा जीवनामध्ये करावी. सर्व पाप जळून जातील, भस्म होतील. आणि व्रज तर लीलाभूमीच आहे भगवंताची. इथं बसून जर ध्यान कराल तर स्वयं परमात्मा आपलं लीलेचं रहस्य तुम्हाला समजावून सांगतील. असे या भूमीचं, व्रजभूमीचं महात्म्य आहे. इकडे बाळकृष्णानं जाणलं की शंकर भगवान आलेले आहेत. नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, इसे कोई समझ न पाया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ, 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 नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया. जोगी रे जोगी आया है मन का जोगी, जोगी रे जोगी आया है मन का जोगी, जोगी आया रे, जोगी आया रे, जोगी आया रे, जोगी आया रे, नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ, 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 भोलेनाथ. अंगभूति गले जटमाला, शीश नाग लिपटायो बाके तिलक भाल चंद्रमा. अंगभूति गले रुद्रमाला, शीश नाग लिपटायो बाके तिलक भाल चंद्रमा. घर घर अलग जगायो, नगर में जोगी आयो, भेद कोई समझ न पायो, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ, 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 भोलेनाथ. हे जोगिया, ओ
कंचन थाल चढ़ायो, कंचन थाल चढ़ायो, जो भिक्षा जोगी आसन जायो, बालक डरियो मारो, बालक डरियो मारो। नगर में जोगी आया, फिर कोई समझ न पाया, घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम। भोलेनाथ 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 भोलेनाथ। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। नगर में जोगी आया, जय हो कन्हैया। त्या ठिकाणी बाळकृष्णानं जाणलं की शंकर भगवंत आलेले आहेत आणि आई त्याच्या भेटीसाठी त्यांना देत नाही, म्हणून त्याने रडायला सुरुवात केली. दासी यशोदेला म्हणते, माते त्या साधूचं ओठ हलतायत, सारखं ती फुटफुटत होतं, ते नामस्मरण चालू होतं. तू खरंच समज की नको पण समजू, पण त्या साधूनं काहीतरी मंत्रप्रयोग केलाय म्हणून माझा लाला रडायला लागला. असा साधू कधी माझ्या पाहण्यात सुद्धा आला नाही. मी बाळकृष्णाला त्या साधूजवळ घेऊन जाते आणि त्याचा आशीर्वाद मागते. नंतर तिने बाळकृष्णाला सजवलं, मग कन्हैया हसू लागला. दासीनं कृष्णाला शंकराच्या जवळ आणलं. शंकराने दर्शन घेऊन प्रणाम केला. का रे तुम्ही गर्वे जाता, हरिचरणी ठेवा माथा. शंकर घाली लोटांगण, इतरांचा पाड कोण, इतरांचा पाड कोण, इतरांचा पाड कोण. स्वतः भगवान परमात्म्याची मात्र तृप्ती, भगवान शंकराची तृप्ती झाली नाही. आनंदाच्या भरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तांडव नृत्य केलं. तांडव नृत्य जमतंय का म्हणायला? हा. जटाटवी गलज्ज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजं शिवा
बोल पार्वती पते हर हर महादेव आशुतोष भगवान की. शंकराला वाटलं बाळकृष्ण जर माझ्या कडेवर आले तर मोठा आनंद होईल. शिवजी म्हणू लागले, तुम्ही बाळाचं भविष्य विचारताना जर तुम्ही त्याला माझ्याजवळ दिलं तर मी त्याच्या हस्तरेषा चांगल्या पाहू शकेल, लांबून मला त्याच्या हस्तरेषा दिसणार नाही. यशोदेनं बाळकृष्णाला शंकराच्या मांडीवर बसवलं. शंकर समाधीमध्ये लीन झाले. गोष्टी अद्वैतामध्ये होत नसतात. अद्वैतात गोष्टी होतात का? नाही. मग कल्पित द्वैत स्वीकारावं लागतं. एक तर एकरूप झाल्याशिवाय भक्तीचा आनंद नाही आणि एकरूप झाल्यावर आनंद नाही. एकरूपतेशिवाय आनंद नाही आणि एकरूपतेत काय आनंद आहे? ते स्वरूप होऊन राहण्यात काय मजा आहे? म्हणून ज्ञानोत्तर भक्ती. जी तुम्ही चिंतनामध्ये जो आनंद लुटता तोच आनंद उघड्या डोळ्यांनी लुटायचा आहे. हा चिंतनातला आनंद आणि या भक्ती क्षेत्रातला आनंद दोन्ही समान आहे. हा पहिला भाव तयार करून घ्या. उघड्या डोळ्याचं चिंतन आहे ते झाकल्या डोळ्याचे आणि त्याच्यानंतर वृत्तीवर आवरणच राहिलं तर डोळे झाकल्यानंतर जे दिसणार आहे, डोळे उघडे ठेवूनही तेच दिसलं पाहिजे ना. ज्या अर्थी अजून डोळे झाकतोय त्या अर्थी अजून बाहेर वेगळं दिसतंय काहीतरी. उपजोनी करंटा नेनी अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसेनी होय. शंकर समाधीमध्ये मग्न झाले. गोष्टी अद्वैतामध्ये होत नसतात, द्वैतामध्येच होत असतात. जेव्हा हरी आणि हर एक होतात, हरिहरा भेद नाही. नका करो वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. पंढरपूरला जर आपण आजही गेला, सकाळच्या काकड आरतीच्या वेळेला जर पाहिलं, भगवान विठ्ठलाच्या डोक्यावर काय आहे माहिती का? निदान ऑनलाईन मध्ये तरी पाहिलं असेल ना तुम्ही. शंकराची पिंड आहे. याने विष्णूने त्याला डोक्यावर घेतलंय आणि याच्या विष्णूच्या चरणापासून निघालेली गंगा भगवान शंकरानं आपल्या मस्तकावर धारण केली. आणि आमचं सांगू का, त्यांना काय कळते? अरे वा, तुला लय कळत. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. अंकारामध्ये यांना भक्तीचा आनंद कसा मिळत असेल काही कळतच नाही राव. कसं मिळत असेल? किती छोटं किती नम्र व्हायला पाहिजे तेव्हा हा आनंद मिळेल. आकडून बसायचं, ताठून बसायचं, मनकेचे आजार होतील. अजून काय पदरात पडणार आहे? लहानपण देगा देवा 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 मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा ऐरावत रत्नथोर ऐरावत रत्नथोर यास अंकुशाचा भार यास अंकुशाचा भार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे सान व्हावे लहाना हुनी लहान जय हो. लहानपण देगा देवा. भगवान शंकराने सांगितलं मैया ये तेरा लाला बडा सम्राट होने वाला है. आणि भगवान शंकर कैलासाला निघून गेले. इकडे कंसाने ज्या वेळेला पाहिलं की कुठे तो काल माझा काळ जन्माला आला असेल, आपला दरबार भरवला. सर्व दरबारी त्यांना सांगितलं माझा वैरी गोकुळामध्ये वाढतोय, त्याचा शोध घेऊन कोणीतरी त्याला मारा. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. देवकीच्या पोटियाला यशोदेनं पाडला, हे देवकीच्या पोटियाला यशोदेनं पाडला. राधिकेच्या प्रेमासाठी रास क्रीडा खेळला, राधिकेच्या प्रेमासाठी रास क्रीडा खेळला. लाल लाल राधिकेची जहा, लाल लाल राधिकेची वेणी ओढितो, लाल लाल राधिकेची वेणी ओढितो. मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. बाळकृष्ण, लालकृष्ण, गोपालकृष्ण, राधाकृष्ण अशा ह्या 6 अवस्था आहेत. शेवटची योगेश्वर कृष्ण ही शेवटची अवस्था आहे. या ठिकाणी कृष्ण भगवंत जो आहे त्याला मारण्याचा वेडा त्या ठिकाणी मावळ भट्ट म्हणला मी जातो मारण्याकरता. म्हणजे एवढ्याशा लहान बालकाला मारायला तुमची काय आवश्यकता आहे. पुतनाजी मावशी होती कंसाची, ती म्हणली मी जाते. लहान बालकाला मारायला एवढ्या मोठ्या वीरांची काय आवश्यकता. पुतना मावशी निघाली. लगा के गजरा पहन के साड़ी
चाल चले मतवाली पुतना आ गई है, पुतना आ गई है। लगा के गजरा, लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चले मतवाली पुतना आ गई है, पुतना आ गई है, पुतना आ गई है, पुतना आ गई है। लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चले मतवाली पुतना आ गई है, पुतना आ गई है। आँखों में काजल डाले, आँखों में काजल डाले, चाल चले मतवाले। घुंघराले बाल काले, के जैसे परियों की रानी। ओ आज सजेगी, आज सजेगी सारी नगरी, आई है मतवाली पुतना आ गई है, पुतना आ गई है। लगा गजरा, बहन के गाड़ी, चाल चले मतवाली पुतना आ गई है, पुतना आ गई है, पुतना आ गई है, पुतना आ गई है। राक्षसी असणारी ही पुतना गोकुळामध्ये प्रवेश करताना मात्र एका सुंदर अशा स्त्रीचं रूप धारण केलं. त्या गल्ले गल्लींमधून या फिरत असताना गोकुळवासी दंग होऊन गेले. अरे ही स्त्री कधी आपण या ठिकाणी पाहिली नाही. कोण स्वर्गातली अप्सरा आहे का कोण आहे? काय सुंदर रूप आहे. जेवढी जेवढी बालक त्या ठिकाणी गोकुळामध्ये जन्माला आली होती त्या महिन्याभरामध्ये गुप्त रूपानं त्या ठिकाणी जायचं, त्यांना चॉकलेटचं काही मिठाईचं त्या ठिकाणी आमिष दाखवायचं किंवा त्या ठिकाणी त्या घरामध्ये घुसून एका बाजूला त्यांना घ्यायचं. विषानं स्तन भरून आली होती त्यांना ते विषानं भरलेलं दूध पाजायचं आणि बालक पटपटा एखाद्या साथीचा रोग आल्यासारखे मरायला लागले. गोकुळ दहशतवाद्यांनी जसं दिल्लीमध्ये कांड केलं आणि नाव विचारून मारले, वास्तविक समभाव धारण करावा हे आमचं सूत्र आम्हाला परमार्थाचं शिकवतं. पण बेगडी समत्व आम्हाला शिकवलेलं नाही. ध्यानात ठेवा. देश वाचला तर आपण सगळे वाचणार आहोत. देशापुढे आपण काहीच नाही. ठेवा सगळ्या पार्ट्या गुंडाळून. मी या मताचा आहे. जो धर्म के लिए जीता है, भगवान के लिए जिसका जीवन है उसको साथ दो, कोई भी हो. अतिशय कठीण काळ आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान राजवट आहे. आम्ही इतिहासामध्ये वाचत होतो. खैबर खिंडी मधून आले आणि आपल्या भारत देशाला लुटलं. काय बलात्कार, काय खून, सगळी संपत्ती लुटून नेली. ती वेळ दूर नाही. कधी खैबर खिंडी मधून पुस्तकात वाचलेलं आपल्या डोळ्यांनी पाहायला लागेल एखाद्या वेळेला. पण हिंदू निश्चित जागृत झाला आहे. लोकसभेला झोपला होता. मी कोणत्या पक्षाचा प्रचारक नाही. धर्माबद्दल बोलायचंय म्हणून बोलो सनातन धर्म की. आणि विधानसभेला दाखवून दिलं की बाकी तुमचं काम नाही रे. सर्व धर्म समभाव आमच्या छत्रपतींनी शिकवला. पण त्या ठिकाणी वैरी जे होते, वैरी शत्रू, जे अन्याय अत्याचार करणारे ते आमचे शत्रू आहेत. कोणता जातीवादातला शत्रू नाही आमचा. अरे आमचीच माणसं आमची शत्रू बनलेली आहेत. हे उघड झालं ना आताच त्या ठिकाणी संसदेमध्ये. संपूर्ण देश गिळंकृत करायला आलेलं वक्फ बोर्डाचं विधेयक, त्याला समर्थन देणारा याला लाज कशी वाटली नाही. यांचं झिरो बजेट झालेलंच आहे. आम्ही पुढे सांगायची गरज नाही. साधू संत महात्मे जे आपल्या तपश्चर्येने या देशाचं भवितव्य घडवतात, जगाचं भवितव्य घडवतात, त्यांच्या संकल्पने यांचा नाश होणार आहे. बाकी त्यांचं काय घेऊन राहिले. डुप्लिकेटपणा जास्त चालत नसतो. सत्तेची हाव चालत नसते. लोक वेडी राहिलेली नाहीत आता.
पूर्वी त्यांना शिक्षण नसल्यामुळे बातम्या कळत नव्हत्या, आता बातम्या ऐकायला मिळतात. त्यामुळं कोण किती खोल पाण्यात आहे आणि आम्हाला कशाची आवश्यकता आहे. या कम्युनिस्टवाद्यांनी तर सगळं जगच बुडवायचं ठरवलेलं आहे. आणि कम्युनिस्ट आमचे हिंदूच कम्युनिस्ट आहेत. इतर जातीच्यांना जाऊन शिकवा ना तुम्ही कम्युनिझम आणि समाजवाद काय आहे तो. विचार करा मंडळी, जागृत राहा. तुम्ही भारत देशाचे नागरिक आहात. संपूर्ण भारत देशाचं भवितव्य तुमच्या आपल्या हातामध्ये आहे. पोरं आमच्या हातात राहिली नाही, त्यांच्या गळ्यात माळा नाही, यांना सांभाळते नाही, यांना लाजा वाटती नाही. अनुग्रह घेतले कशाला महात्म्याची. हा, आम्ही नेहमी सांगत असतो, बरेच दिवस एखादा साधक भेटत नाही ना, समजून जाय तर करोनामध्ये याची माळ गेली किंवा करोनात हा मेला किंवा याच्या पोरांनी माळा काढल्या. दुसरं काही कारण नाही. याच्या मुलांनी माळा काढल्या म्हणून लाज वाटते किंवा याची निघाली किंवा हा मेला म्हणून भेटत नाही. दुसरं काहीच नाही. परमार्थ टेम्पररी नाही बरं का, परमनंट परमार्थ आहे. परमनंट सत्संगतीत राहिलात तर वाचाल, नाही तर पुण्य नाही आपलं परमार्थ करण्याचं. हे पक्का लक्ष. माझं तरी नाही, तुमच्या सारख्यांच्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये माझा परमार्थ करतोय. नाही तर कधी कधी विषण्ण वाटतं की ती कठीण कर्म दुस्तर कर्म असेल माझं. ध्यानात ठेवा, विषय भोगत असताना गोडी वाटत असते, पण जेव्हा मार्गाला लागल्यानंतर संतांना शरण गेल्यानंतर त्या विषयावर मात करताना विष खेचो ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोशी. प्रत्येक घासाला विष खावं त्या प्रकारानं ते विषय बाजूला करताना कठीण परिस्थिती निर्माण होत असते. वेळोवेळी जीवाचा घात होत असतो. नसतं हे केलं तर बरं झालं असतं, पण तो अनुताप आपण टिकून धरत नाही. संकटीमध्ये तो सतत टिकून राहत असतो. चला पुढे. विषाचं स्तन भरून आलेली ही पुतना नंदाच्या वाड्यावरती आली आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी यांना वळखही लागत नाही, पाळखही नाही. बरेच घुसलेत आपल्यामध्ये घुसखोर आता संप्रदायामध्ये बी. कोणाचं तरी नाव सांगायचं ना अधिकारी सांगायचं. मग बुधवारी बाबाने मी एक दृष्टांत सांगायचे. आला एक मामा म्हणले, मामा मामा चांगला महिनाभर बापाचा मालमत्ता खाला. राजेचे इथं भलतेचे इथे बी नाही. मग आल्याबरोबर पहिल्यांदा विचारावं का मग नंतर विचारावं कुठून आले आणि काय आलं ते. राजाला वाटलं तिचा मामा असन आणि तिला वाटलं यांचा मामा असन. त्याला विचारलं कोण, तो म्हणला मामा. तो काय म्हणला फक्त मामा. कोणचा मामा यांनी खुलासा करून घ्यावा का नाही. राणीचा का राजाचा. महिनाभर बापाचा मालमत्ता खाला, पण खाताना मात्र ते सावध होतो. भिंतीला कान देऊन राहायचं, मला ओळखलं नाही पाहिजे. ओळखला का मामा राहतच नसतो, ओळखली की माया राहतच नसते. ते सावध राहायचं. आणि एकदा दोघांमध्ये राजा राणी चर्चा चालू होती. आज सकाळपासून मामा दिसला नाही. म्हणले कोणचा मामा. तुमचा. तुमचा आता महिना झाला ना. म्हणले आलाय. माझा. माझा नाही कोण, मला वाटलं तुझा आहे जणू. आणि मामाने ऐकलं जे पोवारा केला तर मामा थांबलाच नाही. हिने जाऊन बळच हे मामही असे आहेत ना, लई ना तर लई जवळच त्यांच्याकडचे काय तुम्ही त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. आपल्याकडून घेतला असता तो ना बरं झालं असतं. बिनलाजे दुकानं मांडले. दुकानं नरकालाच जायची लहान, दुसरी काही नाही. नरकच. शिष्य उद्धरून जातील, पण यांना नरकच ठरलेलं आहे. चला पुढे. एक महात्म्यानं कोणताही मंदिर नाही, मठ नाही, कोणत्याही प्रकारचा आश्रम नाही, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो. आणि आम्ही नुसते भिताड बांधून ठेवलेत. त्याच्यात काय चालायला पाहिजे हे सुद्धा कळलं नाही यांना. काय चाललं पाहिजे त्याच्यामध्ये. गरज आहे संप्रदायाला की संगीत शिकलं पाहिजे मुलांनी, प्रचार प्रसारक बनलं करता. ताल वादन गायन बाकीचं तर अनुभव अपरोक्षानुभूती आहेच. हे काही चालत नसेल काय करायची ती भिताड नुसती नावाला. संपूर्ण राज्याची एक संघटना बनवण्याचा प्रयत्न 3 वर्षापासून करत होतो आम्ही. आम्हाला फक्त एक अधिष्ठान पाहिजे होतं म्हणून आम्ही आवाहन केलं. फक्त आम्हाला तुमचं अधिष्ठान आम्हाला द्या. फक्त नाही दिलं. भीती वाटत असेल काहीतरी. आम्हाला काय करायचं, तुमचं काय चाललंय आम्हाला घेणं देणं नाही त्याच्याशी. आम्हाला जिल्हा वाईज आणि त्याच्यात तालुका वाईज आणि गाव वाईज अशा पद्धतीनं संघटना महाराष्ट्र राज्याची करायची होती.
एक शिष्य एका गावामध्ये बनला तर त्या संप्रदायाचा बोर्ड लागतो. पहा तुम्ही गावोगाव. आणि लाखोनी शिष्य असताना संघटना नसावी हे दुर्दैव आहे आनंद संप्रदायाचं. प्रयत्न केला तर म्हणले जमणार नाही, जमणार नाही. आम्ही बी समजलो चला त्या प्रभूची सद्गुरूची इच्छा नाही, पण एक ना एक दिवस आम्ही ती उभं केल्याशिवाय देह ठेवणार नाही. ध्यानात ठेवा. भावकीची जमीन घेताना तुम्हाला जास्त रिस असेल, संप्रदायाची रिस काय असते हे आम्हाला विचारा. आम्ही बोलत नसतो, आम्ही करून दाखवत असतो. हा गरज आहे याची. अरे 15-20 वकील पाहिजेत संप्रदायाचे, कोर्टामध्ये केसेस चालल्या पाहिजेत. यांची हिंमत नाही झाली पाहिजे संप्रदायावर टीका करायला. चाललंय आपलं, चाललंय नुसतं चाललंय. कशाला चाललंय? अख्खं जग हादरून सोडलं एक श्रीपाद बाबा रामदास बाबांनी. आणि आज लाखोनी अनुयायी आणि अधिकारी मंडळी असताना संघटना नाही, संघटना नाही. त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या नामानं समुद्रावर दगड तरले, आजही तरतात. पण एक इकडं तरलाय, एक तिकडं तरलाय, एक तिकडं तरलाय, एक तिकडं तरलाय. हे एकत्र यावे लागतात तेव्हा सेतू बनत असतो. इकडे इकडं तरुण नाही सेतू बनत. हे एकत्र आणणारा, वैष्णवाची मांदियाळी जोडणारा माऊली ज्ञानोबारासारखा आला पाहिजे. त्यांनी हे जोडलं पाहिजे. चला पुढे. पुतणीनं त्या ठिकाणी सांगितलं, गेली तर लागली, चिकटलीच. यशोदे, अगं तुला लाला मुलगा झाला आणि मला कळवलं नाही. पाहतच राहिली बा, ओळख ना पाळक जवळीक साधते त्या मामासारखी. ती म्हणली नाही ओळखायची. तुला वाटलं का साडी पैठणी द्यावा लागल ना, ठेव तुझी तुलाच. पण मी कोण आहे सांगू का? तुझ्या जावच्या नंदनच्या सुनेची भाऊज आहे मी. एवढं कुठं जोडवा म्हणले, नको एक साडी गेलेली परवडन, टेन्शन नको. ती नातं जोडीतच बसली नाही. पण ही बघा, नंदच्या भाऊजाईच्या जावची सासू काय 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 लांब लांबचं असलं तरी जवळ करतील स्वार्थापोटी, आणि जवळच्यांना दूर करतील. आम्ही बी कमिटी नेमतो, आमचं बी मंडळ आहे. आम्ही काय करतो, 21 जणांची कमिटी. अध्यक्ष 5 लाख देणारा अध्यक्ष, उपाध्यक्ष 3 लाख. 5 मोठे आहेत आमची महाराष्ट्रामध्ये. वर्षाला कमिटी बदलते, पुन्हा त्यांना जय हरी बी नाही. लाजा वाटल्या पाहिजेत रे इकून खाल्ल्या बाजारामध्ये. पुन्हा जय हरी नाही. आणि ही त्याच लायकीची, त्यांना तसंच पाहिजे. माझा विषय बदलतो. ते बाबा उठून गेले, ते पुढं असलं का मग मी जरा ह्या विषयाकडे जात नाही. आता त्यांनी मला बऱ्यापैकी जागेवर आणलं. ते म्हणतात बरोबर त्या बाबा तुम्ही काल ते कुठं करत बसता, बोलत बसता. आता काय करावं, कधी कधी येतं कनवळ्यापोटी. काही नाही, कोणाचा मत्सर नाही, द्वेष नाही, काय नाही. पण एक कनवळ्यापोटी वाटतं. एवढा महान संप्रदाय आहे, सद्गुरूचं कार्य सर्वांनी एकत्रितपणे संघटनेने केलं पाहिजे. शोबाजी नको, मनापासून केलं पाहिजे, एक होऊन केलं पाहिजे. आपलं ऐक्य कसं असायला पाहिजे माहिती का? 2 फळं पहा. एक फळ असतं कलिंगड. कलिंगड कसं आहे कलिंगड? त्याच्यामध्ये 2 प्रकारचं असतं. एकाच कलरचं असतं, हिरवगार असतं, आणि एकामध्ये असे पट्टे पट्टे असतात. वरून पट्टे पट्टे दिसतात पण आतमध्ये एकच असतं. आणि काही फळं अशी आहेत की वरून एक असलं तरी आतमध्ये मात्र वेगवेगळे असतात. त्याच्यातलं कोणत्या प्रकारातला असायला पाहिजे आपण हे लक्षामध्ये घ्या. पुतणीनं त्या ठिकाणी यशोदामाईला सांगितल्याबरोबर, आणि ती काही कामामध्ये होती तेवढ्यामध्ये ही गेली. अरे कुठे तुझा लाला? ती म्हणली आताच त्याला न्हाऊ माखू घातलेले, खाऊ घातले, झोपलाय पाळण्यामध्ये. देव म्हणला मी झोपा काढायला नाही आलो. बोनीचं गिऱ्हाईक आहे, बोनी नीट झाली तर पुढे धंदा नीट होईल. बोनीत जर झाली नाही तर धंदा होणार नाही. त्याने रडायला सुरुवात केली. हिनं घेतलं मांडीवरती, आणि मांडीवर घेतल्यावर एकमेकाची नजरेला नजर भिडल्याबरोबर कन्हैयाने सांगितलं, मावशी जोपर्यंत मी डोळा मिटत नाही तोपर्यंत तुझे डोळे उघडे राहतील. माझे डोळे मिटले का तुझे मिटलेच. तिने मांडीवर घेतलं, पटकन स्तनाला लावलं. यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदाच लगेच 5 हॉर्सपॉवरचे इंजिन जसं चालतं तसं ओढायला सुरुवात केली. सगळं पहिल्यांदा रक्त ओढलं, नंतर मांस ओढलं, नंतर अस्थिगत म्हणजे हाडामध्ये असणारा प्राण. साधकाची जी ही अवस्था होते ना, चित्तशुद्धीची, शरीर शुद्धीची नामस्मरणानं, म्हणून त्याची ती अवस्था जी होती ना पुतणेसारखी, त्याचं कारण शरीर शुद्धी, चित्तशुद्धी होत असते. आणि शेवटी त्या ठिकाणी
दूध हे सर्व ओढल्यानंतर ती त्या ठिकाणी गतप्राण झाली. कृष्ण तिच्या छातीवरती बसलेला आहे. ते मोठं दूध पाहून सगळं गोकुळ हादरून गेलं. ही तीच पुतना की ज्या ठिकाणी वामन अवतारामध्ये बलीची मुलगी विंध्याचली, या विंध्याचलीनं वामनाचं ते गोड स्वरूप पाहून असं पोरग याला स्तनपान करण्याची, हे माझ्या पोटी पुत्र रूपानं यावं अशी इच्छा प्रकट केली. पण पुढचा प्रसंग आणि बळीला पाताळात घातल्यावर मत्सर निर्माण झाला विंध्याचलीच्या मध्ये, म्हणून ती इथे पुतना होऊन आली. स्तनपान करण्याचं भाग्य प्राप्त झालं, पण मत्सर गेलेला नव्हता. ही पुतना म्हणजे साधकाच्या वृत्तीमध्ये येणारी वासना, ही त्या कृष्णाला पहिली ब्रह्मास्मीला खलास करीत असते. जे ज्ञान कोवळ ज्ञान गुरुकृपेनं उदयाला आलेला ती घालवण्याचं काम ही देह वासना करीत असते. ही पुतना आहे. हिचे तुकडे तुकडे करावे लागले जाळण्याकरता. 12-16 जणी हरिसिने नती म्हणून फिरती रात्रंदिवस. 12 अंगुल प्राणवृत्ती वाहते, 16 अंगुल अपानवायू वाहतो. आणि हे दोन्ही सम व्हावे लागतात. नामस्मरणानं समावस्था प्राप्त होते, अंतःकरण स्थिर होतं, वासना हरिरूप बनते. आणि तो धूर पाहिल्याबरोबर कंसाच्या लक्षात आलं, मावशी गेली. महाबळ भटाने सांगितलं, मी तुम्हाला म्हणलो होतो बायांचं काम नाही, मला पाठवा. तुम्ही ऐकलं नाही. महाबळ भटाला पुन्हा मारायला बामण बनून आलं. जानवा पंचांग हातामध्ये घेऊन ज्योतिष पाहणार, भविष्य सांगणार. नंदाच्या वाड्यावर आल्यावर यशोदामायानं बसायला पाठ दिला, मागं टेकायला पाठ, अगरबत्त्यांचा घमघमाट असा तात्याचा थाट. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, मूळ नक्षत्रावर जन्माला आले, आई बापांना पहिलं घेऊन जातो. नाथ महाराजांचं सुद्धा तसंच झालं होतं. मूळ नक्षत्रावर नाथ महाराज जन्माला आले म्हणून आई वडील गेले. ताबडतोब देवाने ऐकलं, शांत म्हणले, बरोबर सत्य सांगतोय म्हणल्यावर कशाला शिक्षा करायची, शास्त्राला धरून बोलतोय ना. मग काहीच बोलले नाही. त्याच्या पुढे यशोदामया म्हणते, गर्गमुनी त्या दिवशी जातक वर्णन करायला आले होते, त्यांनी सुंदर भविष्य सांगितलं, मोठा चक्रवर्ती सम्राट होणार आहे असं असं, आणि तुम्ही तर असं सांगता. त्यांनी सांगितलं, गर्ग तो चुकला गणिताशी, गणित मांडायला गर्ग चुकला. अमंगळवाणी वदला से विप्र, गर्ग तो चुकला गणिताशी. आता सहन नाही झालं देवाला. देवाला त्याची निंदा केली तरी देव सहन करतो, पण संतांची निंदा देव कधीही सहन करत नाही. देवाने ऑर्डर दिली पुढच्या पाठाला, पुढचा पाठ उठला, जडामध्ये चेतनत्व आलं त्याच्या सत्तेनं तात्याच्या कपाळावर. बाजूच्या पाठांनी म्हटले, भाऊबंदे आपण मदत करावी. पळायला लागला, बाजा आडव्या आल्या, कोट आडव्या आल्या, उखळ मुसळ यांनी तात्याचा समाचार सुरू केला. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, ढुंगणाचे. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. जानवे तुटले, धोतर फाटले, पंचांग गळाले. म्हणावे आता वेळेचं बंधन आहे आपल्याला, ते कधीच निघून गेले. आता कृष्ण कन्हैयाला लड्डू गोपालला मी सांगतो, आता इथून पुढे आपल्या दोघातच इथून पुढे आपण कथा करत जाऊ, म्हणजे कोणाची काही झंझटच राहणार नाही. त्याला पुढे ठेवीत जाईल, भागवत पुढे घेत जाईल, तो ऐकल आणि मी सांगत जाईल. कधी तो सांगन, मी ऐकत जाईल. कोणाचा रोष नको, काय नको. आजपासून असंच करतो घरी गेल्यावर. हा काय करावं आता, काय बरं, काय काय सांगावं, काय किती सांगितलं म्हणजे पूर्ण होईल बरं. वेद शिनला झाल्या 20,000 जिभा, आणि तिथं माझ्यासारख्याने किती वर्णन केलं म्हणजे पूर्ण पडेल. कुठेतरी 2-4 प्रसंग सांगावे लागतात आणि आपल्या आनंदाला प्राप्त व्हावं लागतं. या कृष्ण कन्हैयानं अतिशय नटखट असणारा हा काना, थोडीशी राधेच्या संबंधाने आपण काल भांडीरवनामध्ये गेलो होतो, तो उल्लेख करून रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग आपण एक
20 मिनिटांमध्ये साजरा करणार आहोत. आपल्याला जायला दर्शनाला वेळ आहे. काल जसं 3 वाजता निघालो होतो तसं 3 वाजता निघणार आहोत. व्यवस्थित आपला भोजन प्रसाद होऊन आपल्याला आराम मिळेल म्हणून एक अर्धा तास मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. 15 मिनिटं ही आणि 15 मिनिटं पुढची 12:15 आपण 9 ते 12 करणार होतो, तर एक 15 मिनिटं जास्त होतील. तर मी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी भगवान परमात्मा आपण त्या भांडीर वनामध्ये दर्शन घेतलं. त्या ठिकाणी राधा राणीचा ब्रह्मदेवानं स्वतः कृष्णाबरोबर विवाह लावून दिला. हा विवाह लौकिक पद्धतीतला विवाह नाही. हा विवाह जो आहे जीव ब्रह्माचं ऐक्य अशा प्रकारचा हा विवाह आहे. भक्ताची जी भक्ती आहे ती भक्ती दाखवता येत नाही. मल्हार मार्तंडावरती जी मालिका त्या ठिकाणी मागे दाखवण्यात आली आपण सर्वांनी पाहिली, तर बानू त्यांना साकार करताच आली नाही. माळसा जशी त्यांची पत्नी तशी भानू पत्नी दाखवावी लागली. वास्तविकता तशी नाही. वास्तविकता तशी नाही. भक्त काही संबंध नाही पत्नीत्वाचा. तशी भक्ती ही राधा भक्ती आहे, ही अशी दाखवता येत नाही. ती अंतरंग आहे. म्हणून विवाह जो झाला ती एक ग्रस्ताश्रमी स्त्री आहे. अनया तिच्या पतीचं नाव आहे, पती आहे, तिला ग्रस्ताश्रम आहे. पण भक्ती प्रेमानं ओथंबलेलं अंतकरण सर्व मर्यादा ओलांडून जातं. जीव ब्रह्माच्या ऐक्याचा आनंद या प्रकारातला आहे हे सांगण्याकरता आपल्या समोर काही ओव्या अतिशय अभ्यासण्यासारख्या आहेत. 4 ओव्या आपल्या समोर ठेवतो ज्या बुधवारी बाबा नित्य म्हणायचे. मज गोपिकांची कोण गोडी की त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची अति आवडी, अति गाडी उद्धवा. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ, परिभक्त ऐसा प्रीती कल्लोळ तेथ नाही. रमा माझ्या पट्टाची राणी, तीही सेवेसी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. राधेवर अभिजक्षण घेतात बरीचशी विषयी माणसं. कृष्णानं राधेवरती विषयी प्रेम नाही केलेलं. यांना कळणार नाही. ते जीवन समर्पित करावं लागतं तेव्हा ते भक्तीचं तत्व कळतं. तिचं प्रेम असं विषयी प्रेम नव्हतं. म्हणून भगवंत सांगतात उद्धवा, अरे राधा सुंदर होती म्हणून तिच्यावर मी प्रेम केलं. 3 ठिकाणी वाकडे असणारा कुब्जावर प्रेम करणारा काय मी मूर्ख आहे? कुब्जा काय सुंदर होती म्हणून तिची मजा ती प्रीती, राधा प्रार्थी मना प्रती काय विषयासक्ती लागोनी. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांची वेवटी सोसी अनेगे, मी सुदाम्याच्या पाया लागे, काय त्यांचे निपांगे पांगलो, माझी काय हीन झाली शक्ती, मज गोपिका दावे बांधती, की त्यांच्या प्रेमाची जाती, मी स्वये श्रीपती पोकी तसे, द्रौपदी गांजिता तत्काळी, म्या कौरवांची तोंडे केली काळी, की आगिने गिळता गोवळी, म्या प्राशिला दावाग्नी ते काळी. अशी भक्ती आहे. मीन लागता कोणाची कवडी, अर्जुनाची दुतसे गोडी, मी धर्मा घरी उच्चिष्ट काढी, मज अति आवडी भक्तांची, मज अति आवडी भक्तांची. अशी ही राधा लहान असणाऱ्या कृष्णाने लहानपणापासूनच तिच्यावरती प्रेम केले. तिचं वय काय आहे? 80व्या वर्षी कृष्ण झाला यशोदेला आणि राधेचं वय आहे 60.
आणि 8 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये सर्व लीला केलेल्या आहेत. काय विषयाचं भान आहे का 8 वर्षाच्या 11 वर्षाच्या मुलाला? आणि हा कृष्ण कन्हैया यशोदा मैयाला म्हणतो, राधिका गोरी से राधिका गोरी से बिरज की चोरी से, राधिका गोरी से बिरज की चोरी से, मैया करा दे मेरा प्यार। राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दे मेरा प्यार। उम्र तेरी छोटी है, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दो तेरा प्यार। राधिका गोरी से बिरज की चोरी से, मैया करा दे मेरा प्यार। जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नाही चराऊं। जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नहीं कराऊं। आज के बाद बुरी मैया तेरी देहली पर नहीं आऊं। आज के बाद मेरी नैया तेरे दहली पर ना आऊं। आएगा रे बजा जीत हार का। राधिका गोरी से बिरज की चोरी से, मैया करा दे मेरा प्यार। चंदन की चौकी पर मैया तुझे बिठाऊं। चंदन की चौकी पर मैया तुझे बिठाऊं। अपनी राधा से मैं चरण तेरे दबाऊं। अपनी राधा से मैं ओ भोजन में बनवाऊंगा, बनवाऊंगा 56 प्रकार का। राधिका गोरी से बिरज की चोरी से, मैया करा दे मेरा प्यार। वो छोटी सी दुल्हनिया जब आंगन में डोलेगी। छोटी सी दुल्हनिया जब आंगन में डोलेगी, तेरे सामने मैया वो घूंघट ना खोलेगी। तेरे सामने मैया वो घूंघट ना खोलेगी। गाँव से जाके क्यों बैठे के द्वार पे। राधिका गोरी से बिरज की चोरी से, मैया करा दे मेरा प्यार। राधिका गोरी से बिरज की चोरी से, मैया करा दे मैया करा दो मेरा प्यार। मैया करा दो मेरा प्यार। वृंदावन बिहारी लाल की बोल, राधा रानी की, जय वृंदावन धाम की, श्री भागवत भगवान की, जय सद्गुरुनाथ भगवान की जय. बऱ्याचशा कृष्ण कन्हैयाच्या खोड्या आणि लीला या ठिकाणी मांडायला पाहिजे, पण आता वेळेच्या अभावामुळे इलाज नाही. प्रयत्न करूया. उद्या शेवटचा दिवस आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा सांगण्याचा. पण इथे आता झाकी बनवल्यानंतर
तो प्रसंग वर्णन करावाच लागतो. तरीही आपण वेळेअभावी त्याचं वर्णन उद्याच्या याच्यामध्ये पाहू आणि रुक्मिणी संवाराचा प्रसंग या ठिकाणी आपण डायरेक्ट सुरू करून या ठिकाणी आपण रुक्मिणी संवार हा हे करून घेऊ. त्याचं वर्णन आपण उद्याच्या भागामध्ये उद्याच्या वेळेमध्ये करू. उद्या आपला कथेचा शेवटचा दिवस असेल. बाकीच्या सूचना आणि त्या स्वयंवरानंतर होतील. मी झाकीवाल्यांना विनंती करतो की त्यांनी रुक्मिणी स्वयंवराला त्या ठिकाणी सुरुवात करावी. माऊलींना विनंती आहे, माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज माळी माऊली यांनीही व्यासपीठावर यायचे आणि आपलं रुक्मिणी स्वयंवर आपल्याला या ठिकाणी साजरं करायचंय. या ठिकाणी ज्ञानयोग वारकरी मंडळ घाटकोपर महाराष्ट्र आणि कुबेर माऊली यात्रा कंपनी यांच्या माध्यमामधून चालू असणारा ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या आशीर्वादानं आनंदभूषण वारकरी भूषण गुरुवारी हरिभक्तीपरायण श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याचे अध्यक्ष संस्थापक गुरुवर्य गोविंद गाडगे बाबा यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वच मान्यवरांचा नामोल्लेख करत नाही, या सर्वांच्या उपस्थितीत रोजच आपण उल्लेख करतो. आज विशेषत्वाने या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाकरता महाराजजी आपल्या समोर उभे आहेत. आपले हरिभक्तपरायण साबळे बाबा देहूमध्ये असतात. यांचा बडवाह जवळ बडवाहपासून 5-6 किलोमीटर अंतरावर बेलसर नावाच्या गावामध्ये नर्मदा कुटी आश्रम आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या त्रिशतकोत्तर 375व्या दिनानिमित्त त्या ठिकाणी वैकुंठ गमना प्रित्यर्थ सुंदर असं ग्रंथराज तुकोबनिषद याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी पारायण केलं. तिथे जो एक लग्न सोहळा एका विशेष प्रकारे साजरा झाला तो आजही आम्हाला त्या ठिकाणी आठवतो. आपण त्या ठिकाणी ज्या नर्मदा परिक्रमेचं नियोजन केलेलं आहे, दसऱ्याच्या आदल्या दिवशी मुक्कामी आपण त्या ठिकाणी सर्व हजर असणार. ओंकारेश्वरला ज्यांना ज्यांना यायचे सूचना सांगू ना बाबा, संकल्प झाला ना बर. आणि त्या ठिकाणी साधन आपल्या बरोबर असणार आहे. अशी परिक्रमा होणं शक्य नाही. गुरुवर्य तत्वचिंतक तातोबा मेटकरी बाबा आपल्या समोर आहेत. विचारसागरचं चिंतन 4 महिन्यामध्ये आपल्याला रोज 1.5 तास या पद्धतीनं हे आमचं डिमांड राहील तुमच्याकडे. बाकीचं आमच्याकडे काही नाही, बाकीचं सगळं तुमच्याकडे नियोजन. पण 1.5 तास रोज श्रवणाला किती आम्ही दमलेलो असलो, ज्यांना झोपायचं ते झोपू द्या, आम्हाला काय त्यांच्याशी घेणं नाही. परमार्थ फोर्स तर नाही का, कोणाची फोर्स नाही, परंतु आम्ही केवळ त्या संगती करता परिक्रमेला येतोय. तशी पायी परिक्रमा गेल्या वर्षीच केली आणि बसमध्ये तुमच्या बरोबर आमची झालेली आहे. पण हा विशेष योग आम्ही एक सत्संग घडावा म्हणून आयोजित करतोय. हे सर्वांच्या साक्षीने आपल्याला सांगतो. लवकरात लवकर 1 महिन्याभराच्या आतमध्ये आम्ही त्या हँडबिल त्या ठिकाणी तयार करत आहोत. आपल्याला टेम्पो बी उपलब्ध झालेला आहे त्यांच्या कृपेनं. आपलं सर्व साहित्य त्याच्यामध्ये राहील. सर्व किराणा माल इतर साहित्य आपलं स्वतःचं राहील असं त्यांनी सांगितलं. थोडासा खर्च आपल्याला प्रत्येकाला येईल. पंगतदार मंडळी महाराष्ट्रभर आपण फिरून तुमच्याकडे आम्ही येऊ. ज्यांना जशी मदत करायची असेल, शक्यतो कोणाच्याही खिशाला धक्का बसणार नाही असं दानशूर माणसे आपल्याकडे आहेत, त्यांच्या सहकार्याने हे करू. आणि तरी सुद्धा कदाचित थोडेफार आपल्याला जर खर्च करावे लागले तर आपली ती तयारी ठेवा. कारण 10-12 किलो पेक्षा जास्त वजन आपण आपल्या वागू शकत नाही. परंतु आपलं साधन असल्यामुळं आपल्याला आपण घरी ज्या ज्या वस्तू ज्या ज्या पद्धतीने, आता तुम्ही इथे किती मोठ्या बॅगा आणलेल्या आहेत, एवढ्या मोठ्या बॅगा आहेत काहींच्या. हे बॉक्स आहे ना याचं तेवढ्या बॅगा आहेत काहींच्या. काय काय आणलं असं काय माहिती त्याच्यामध्ये. मग त्या पद्धतीनं आपल्याला एक तरी बी आपण एक त्याला मर्यादा ठेवू. पण बऱ्यापैकी सामान आपल्या जवळ ठेवता येतील. आणि फक्त दंड आणि कमंडलू हातामध्ये ठेवून ही 4 महिन्याची परिक्रमा सुंदर असा सत्संग याचा संकल्प सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय आणि आपल्या सर्व संत सज्जनांच्या सहकार्यानं आशीर्वादानं परिपूर्ण हो अशी या वृंदावन बिहारीलाल बाकी बिहारीलाल जवळ आम्ही प्रार्थना करतो. त्याचं नियोजन लवकरच आपल्या समोर येईल. साबळे बाबांचे या ठिकाणी आपल्या मंचाच्या तर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. हार्दिक स्वागत. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर
जादो गरी कुबशनता मेरे सरकार आए मेरे घनश्याम आए हैं, मेरे घनश्याम आए हैं, मेरे घनश्याम आए हैं। घन श्याम आए हैं मेरे घन श्याम आए हैं मेरे घनश्याम आए हैं। हरि बोल लगे कुटिया दुल्हन से, लगे कुटिया दुल्हन से, मेरे घनश्याम आए हैं। सदा दो गरी कुबशन घनश्याम आए हैं। जादो गरी कुबशनता मेरे घन श्याम आए हैं पखारो इनके चरणों का, बहाकर प्रेम की गंगा। पधारो इनके चरणों को बहा गई प्रेम की गंगा पधारो इनके चरणों को बहा गई प्रेम की गंगा कर प्रेम की गंगा। हरि बोल बिछा दो अपने पलकों को, बिछा दो अपने पलकों को, मेरे मन सजा दो गरी कुबशनता मेरे घनश्याम आए हैं। जादो गई कुबशनता मेरे घन श्याम आए राधे उमर आई मेरी आँखें देख कर अपने काना को। उमर आई मेरी आंखें देख गई अपने बाबा को हुए रोशन, हुए रोशन,
ताबडतोब मंगलाष्टकांना सुरुवात करा. कथा भाग आपण उद्या थोडासा पाहूया रुक्मिणी स्वयंवराचा. सर्वांनी खाली बसून घ्या आणि वराडी मंडळींनी जेवल्याशिवाय जायचं नाही. छोले पुरी आंबरस सगळं व्यवस्थित भोजन केलेलं आहे, तयार केलेलं आहे. जेवल्याशिवाय जाऊ नका बरं का वराडी मंडळी. हे पहा, ज्यांना कोणाला रुक्मिणी स्वयंवरा करता प्रेझेंट म्हणून आहेर करायचा असेल त्यांनी त्या ठिकाणी करू शकता. कोणावरती त्याची जबरदस्ती नाही, आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे करायचं असेल करू शकता. या ठिकाणी भाण्यांचा आहेर स्वीकारला जाणार नाही हे लक्षात घ्या. तुम्हाला तो स्वीकारणारच नाही. पत्रिकेतले दायर स्वीकारले जाणार नाही. हो, पत्रिकेतली खाली. हो, पत्रिकेत खाली दायर स्वीकारले जाणार नाही. चला घ्या, सुरू करा. चला, वेळ झालेला आहे. पटकन घ्या बरं मंगलाष्टक. माऊली या पुढे, माऊली या. हा, बोला. चला चला मामा चला मामा चला बरं. नसन मामा तर दुसरा मामा उभा करा. चला तोटा मामा. नाही मामा. काकांना सुरुवात करू द्या. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामो जनसंस्तुते गणपते कुर्यात् सदा मङ्गलं शुभलग्न सावधान. वक्रतुंड गरुड ध्वजा मोरेश्वरा सावधान. कमलापती अधुपती श्रीनारायणा सावधान सावधान. वधूवर येती घरा जोडो निकर प्रथम करी तुझा प्रणाम. इष्ट देवता ग्राम देवता गाती मंगल गान. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडं विनायकमः चिन्तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे
गणपती पूज्य सदा मंगल शुभ मंगल सावधान कस्तुरे तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणो करे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे चमुक्तावले गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान राजा मकरुक्त मेने सनयने देखो चिंता करी ही कन्या सगुना गुणा रूपवरा गुणा सीम्या दीजे आता ये एक विचार श्रीकृष्ण नवरा यासी समर उमने रुक्मा पुत्र वडील दयासे उसने पुर्यात सदा मंगलम शुभ मंगलम मुलीचा बाप दाटून येतो कंठ जीव होतो बावरा लाडकीले लाडकीले
सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया कर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महाशिर नदी दया दया गंडकी पूर्ण पूर्ण जलसहित सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. बाबा बाबाला दूर ठेवू नको तू बहिणीला वर्ग मानू नको तू बाबाला दूर ठेवू नको तू बहिणीला वर्ग मानू नको तू आठवण ठेव तू या माहेरची साजली जन्मो जन्मीची जोडी साजली जन्मो जन्मीची जोडी साजली जन्मो जन्मीची जोडी शुभमंगल सावधान. चला ताट द्या पूजेत. पूजन झालं की हातामध्ये फुलार द्यायचे. सदैव म्हणतो होरी तदेव तदेव. पूजन झालं की हातामध्ये हार द्यायचे. हा 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 तदेव लग्न सुधीर तदेव तारा बलबल चंद्र बलबल तदेव विद्या बलो दैव बलो तदेव लक्ष्मी पते त्रय्या भोरात काय वाजत गाजत देवाचं लगीन वृंदावन नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगेला देवात लागत सोन्याचं बाशिंग लगेला देवात लागत काय वाजत गाजत
लागत कोणाचं बाशिंग लग्न देवाच लागत कोणाचं बाशिंग लग्न देवाच लागत
रंगवा में रंगवान दे तारा बिना सामने कबर लागे रंगवा में रंगवान दे
सच्चिदानंद रामदास बाबा